वेलकम स्टूडेंट्स, 12th सायन्स महाराष्ट्र बोर्ड सब्जेक्ट केमिस्ट्री पार्ट 2 चॅप्टर नंबर 10 हॅलोजन डेरिव्हेटिव्स. पार्ट नंबर 2चं हॅलोजन डेरिव्हेटिव्ज हे मोस्ट बेसिक चॅप्टर आहे. हे चॅप्टर जमलं तर याच्या पुढचे सर्व चॅप्टर सहज समजतात. आता आपण बोर्डसाठी ह्या चॅप्टरमधले IMP क्वेश्चन्स बघणार आहोत आणि गॅरंटेड तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन्स IMPमधून येतील. बघा, हॅलोजन डेरिव्हेटिव्जमधला IMP क्वेश्चन बघूया आपण. फर्स्ट क्वेश्चन नंबर 1, राईट द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. खालील कंपाऊंडचं आपल्याला IUPAC नेम द्यायचं आहे. तुमच्यासमोर इथं फर्स्ट कंपाऊंड दिसत आहे, बरोबर. आता याला IUPAC नेम देताना तुम्हाला एक नियम माहीत असेल की कार्बनची लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करावी लागते, म्हणजे कार्बनची जास्तीत जास्त लांब चेन सिलेक्ट करायची. मग आपण करूया तसं. 1 2 3 इथं आलं तर 4 होईल, बरोबर. 1 2 3 4 5 म्हणजे 5 कार्बन झाले. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण लेफ्टकडून राईटला जायचं की राईटकडून लेफ्टला यायचं ते महत्त्वाचं आहे. तर ज्या बाजूने ब्रँचेस जवळ असतील त्या बाजूने नंबरिंग द्यायची. समजा आपण जर अशी नंबरिंग जर दिली लेफ्टकडून कुठे राईटकडे, तर ब्रँच कोण आहे? CH3 ही ब्रँच आहे. BR ब्रोमिन ही ब्रँच आहे. आपण इकडून पाहिलं 1 2 3 थर्ड नंबरला ब्रँच येते. राईटकडून जर पाहिलं तर 1 2 सेकंड नंबरला ब्रँच येते, बरोबर आहे ना. आणि मग परत ही CH3 ब्रँच थर्ड नंबरला येते, म्हणजे राईट साईडकडून ब्रँचेस जवळ आहे. मग आपण काय करणार? राईट साईडकडून नंबरिंग देणार. समजा बघा, आपण राईट साईडकडून नंबरिंग दिली आहे 1 2 3 4 5. आता याचा IUPAC नेम देताना आपण ज्याला नंबरिंग दिली ना ती पॅरेंट चेन झाली अल्केनची. कोणती चेन? पॅरेंट चेन. तर त्याचं नाव सुरुवातीला द्यायचं नसतं, सुरुवातीला ब्रँचेसची नावं द्यायची असतात. मी तर ब्रँचेस कोण कोण आहे? BR म्हणजे ब्रोमिन ब्रँच आहे. CH3 म्हणजे मिथिल ही ब्रँच आहे. मग अगोदर कोणत्या ब्रँचचं नाव द्यायचं? तर ब्रोमिनचं नाव द्यायचं की मिथिलचं नाव द्यायचं? तर अगोदर नाव द्यायचं हॅलोजनचं. ब्रोमिन हा कोणाचा प्रकार आहे? हॅलोजनचा. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे हॅलोजन आहेत. मग त्यापैकी ब्रोमीन हॅलोजन आहे, मग अगोदर हॅलोजनचं नंबरिंग द्यायचं. मग आता हा हॅलोजन म्हणजे ब्रोमीन किती नंबरला आहे बघा बरं? सेकंड नंबरला आहे, बरोबर ना. 2ला आहे. मग 2 आणि ब्रोमीनला काय म्हणायचं? ब्रोमो. काय म्हणायचं? ब्रोमो. Cl असतं तर काय म्हटलं असतं? क्लोरो. आय असतं तर काय म्हटलं असतं? आयोडो, बरोबर. मग आता BR आहे ब्रोमीन, मग काय म्हणणार आपण? ब्रोमो. पण कितव्या नंबरला ब्रोमीन आहे? सेकंड नंबरला ब्रोमीन आहे, म्हणजे 2 ब्रोमो असं आपण म्हणणार. बघा, त्याचा IUPAC नेम इथं तुम्हाला दिसतंय. 2 ब्रोमो इतकं आपण घेतलं. पण 2 नंबर आहे, B लेटर आहे. नंबर आणि लेटर याच्यामध्ये डॅश द्यावा लागतो. डॅश नाही दिला तर मार्क मिळणार नाही. म्हणजे बघा 2 ब्रोमो झालं. आता ही एक ब्रँच झाली. अजून ब्रँच कुठे आहे? दुसरी ही ब्रँच आहे बघा, CH3 मिथिल आहे. हा CH3 मिथिल कोणत्या कार्बनला आहे? पहा बरं, थर्ड कार्बनला आहे. म्हणजे 3 मिथिल म्हणायचं. काय म्हणायचं? 3 मिथिल. म्हणजे 2 ब्रोमो झालं, आता 3 मिथिल म्हणायचं. 2 ब्रोमो आणि पुढे म्हटलं 3 मिथिल. परत इथं 3 नंबर आहे, त्याच्या आधी आणि नंतर लेटर आहे, मध्ये आपण डॅश दिलं आहे. पहा, 2 ब्रोमो झालं, 3 मिथिल झालं. आता पॅरंट चेनचं नाव आपल्याला द्यायचं. टोटल नंबर किती आहे पॅरंट चेनमध्ये? 5 नंबर आहे, म्हणून पेंट म्हणायचं. म्हणजे मिथिल नंतर आपण काय म्हटलं? पहा बरं, पेंट म्हटलं, बरोबर. पेंट म्हटल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं डबल बॉन्ड दिसतोय, तर आपल्याला हे सांगायचं आहे की डबल बॉन्ड किती नंबरला आहे. तर इथून आपण सुरुवात केली होती ना, हा फर्स्ट बॉन्ड झाला, त्याच्यानंतर पुढे आलो तर हा सेकंड झाला आणि हा थर्ड. म्हणजे डबल बॉन्ड कुठं आहे? थर्ड नंबरला. म्हणून इथं काय घ्यायचं? पुढे 3 घ्यायचं. आणि डबल बॉन्ड हा अल्किनचा असतो ना, मग अल्किनचं काय घेतो आपण? ENE घेतो. म्हणजे 3 3 नंबरला डबल बॉन्ड म्हणजे 3 परत 3च्या मागे पुढे आपण डॅश घेतला आहे बघा. म्हणजे काय नाव झालं याचा IUPAC नेम? 2 ब्रोमो, 2ला ब्रोमो, 3 मिथिल. पहा, 3ला मिथिल. टोटल 5 म्हणजे पेंट आणि 3 नंबरला डबल बॉन्ड म्हणजे 3 आता याच्या पुढचं IUPAC नेम आपल्याला ठरवायचं आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला बघा, आता सेकंड हे स्ट्रक्चर दिसतं आहे, याच्यामध्ये पण आपल्याला नंबरिंग द्यायची आहे. 1 2 3 4 5 किती झाले? हे
5 कार्बन. राईटकडून आलं तरी 5च होणार, लेफ्टकडून गेलं तरी 5च होणार. मग कोणत्या बाजूने नंबरिंग द्यायची? ज्या बाजूने ब्रँचेस क्लोज असतील, जवळ असतील त्या बाजूने द्यायचे. तर मग आपण बघतोय की 1, 2 सेकंड नंबरला क्लोरीनची ब्रँच आहे, थर्ड नंबरला लगेच मिथिलची ब्रँच आहे. म्हणजे लेफ्ट साईडने ब्रँचेस जवळ आहे ना, मग आपण लेफ्ट साईडकडून नंबरिंग देऊ शकतो याला. बघा रेड कलरमध्ये आपण नंबरिंग दिलीत बरोबर. आता ज्याला नंबरिंग दिली त्याचं नाव म्हणजे पॅरेंट चेनचं नाव शेवटी द्यायचं असतं, अगोदर ब्रँचेसचं नाव द्यायचं असतं. क्लोरीन ब्रँच आहे, CH3 म्हणजे मिथिल ब्रँच आहे. मग अगोदर आपण क्लोरीनचं नाव देणार का मिथिलचं नाव देणार? हॅलोजनचं नाव आधी द्यायचं, म्हणजे क्लोरीनचं नाव आधी द्यावं लागेल. जसं मागच्या स्ट्रक्चरमध्ये ब्रोमिनला आपण ब्रोमो म्हटलं, तसं इथं क्लोरीनला काय म्हणणार? क्लोरो म्हणणार. आणि हा क्लोरो कितव्या कार्बनला आहे? सेकंड कार्बनला, म्हणजे 2 क्लोरो. काय होणार? 2 क्लोरो. बघा इथं आलं पा 2 क्लोरो. आता डॅशबद्दल मी सांगत नाही, लक्षात आलं तुमच्या. 3 नंबरला कोण आहे? मिथिल. मग काय म्हणायचं? 3 मिथिल, 2 क्लोरो 3 मिथिल. आणि टोटल नंबर किती आहे? आता ब्रँचेसची नावं झाली, आता टोटल नंबर पॅरेंट चेनचे 5 नंबर्स आहे, म्हणून काय म्हणायचं? पेंटेन म्हणायचं. इथं काही डबल बॉन्ड नाही आहे, E लिहायला, सिंगल बॉन्ड आहे ना सर्व, म्हणून डायरेक्ट काय लिहून टाकायचं? पेंटेन लिहायचं. ओके, सेकंड झालं. आपण आता थर्ड बघूया. बघा थर्ड स्ट्रक्चर दिसते तुम्हाला. ह्या ठिकाणी तुम्हाला हेक्झागॉन दिसतो, बरोबर आहे ना. हेक्झागॉन दिसतोय म्हणजे त्याला किती साईड्स असतात? 6 साईड्स अँड 6 कॉर्नर. आणि त्याला ब्रँच दिसते तुम्हाला. वरती क्लोरीन दिसतोय, खाली कोण दिसतोय? C2H5. C2H5 इथिल असतो. कोण असतो? इथिल असतो. CH3 कोण होता मागच्या याच्यामध्ये? मिथिल. C2H5 कोण आहे? इथिल. आता बघा इकडे नंबरिंग द्यायची जर झाली तर कोणत्या बाजूने नंबरिंग द्यायची? आता हे तर सायक्लिक आहे. सायक्लिक म्हणजे काय? तुम्हाला याचं ओपन एंड दिसत नाही, हे क्लोज दिसतंय, बरोबर ना. मग सुरुवात एक तर ह्या वरच्या ब्रँचपासून द्यायची किंवा या खालच्या ब्रँचपासून द्यायची. मग कोणत्या ब्रँचपासून नंबरिंग द्यायची? तुम्हाला मगाशी मी सांगितलं की हॅलोजनला अगोदर नंबरिंग द्यायची असते, हॅलोजन ज्या बाजूने जवळ असेल त्या बाजूने. म्हणजे इथून नंबरिंग जर दिली आपण 1, इथं दिला 2, इथं 3, इथं 4, आणि ह्या बाजूने आलं तर 1, 2, 3, 4. म्हणजे कोणत्याही साईडने आलं तर हा जो इथील ग्रुप आहे तो 4th नंबरला येतो. म्हणजे राईटने आलं तरी 4th नंबरला, लेफ्टने आलं तरी 4th नंबरला. मग कोणत्याही बाजूने नंबरिंग द्या, चालून जाणार. म्हणजे बघा आता मग याला नंबर जर आपण 1 दिला, नंबरिंग दाखवतो मी तुम्हाला. बघा नंबरिंग दाखवली मी रेड कलरने. तर 1 नंबरला कोण आहे? क्लोरीन. मग क्लोरीनला आपण काय म्हणतो? क्लोरो. मग फर्स्ट नंबरला क्लोरो म्हणजे 1 क्लोरो. बघा दिसतंय नेम तुम्हाला? 1 क्लोरो, 1 डॅश क्लोरो. आणि दुसरी जी ब्रँच आहे ती कोण आहे? मग 4th नंबरला इथिल आहे, C2H5 इथिल. म्हणजे 1 नंबरला क्लोरो झालं, 4 नंबरला इथिल, म्हणजे 1 क्लोरो 4 इथिल. म्हणजे आता ब्रँचेसचे नावं संपली. आता पूर्ण ह्या पॅरेंट चेनचं नाव द्यायचं. पॅरेंट चेन जर म्हटली ना तर 1, 2, 3, 4, 5 आणि हा 6 नंबर होईल बरं का. म्हणजे टोटल 6 होतील ना. मग 6 असतील तर काय येईल बरं? हेक्झेन. 6 असेल तर काय येणार? हेक्झेन. इथं तुम्हाला हेक्झेन नाव दिसतंय, डबल बॉन्ड नाही आहे, बरोबर. सिंगल बॉन्ड आहे, मग तो अल्केनचा प्रकार असतो. मग हेक्झेन नाव दिलं, पण त्या हेक्झेनच्या आधी आपण सायक्लो नाव टाकलं. सायक्लो का टाकलं? कारण हे सायक्लिक आहे. कसं आहे? सायक्लिक आहे. याचं ओपन एंड नाही आहे. म्हणजे नाव कळालं तुम्हाला आता? 1 क्लोरो 4 इथिल सायक्लो आणि टोटल 6 म्हणजे हेक्झेन. 1 क्लोरो 4 इथिल सायक्लो हेक्झेन. आणि यामधलं आता शेवटचं नोमेनक्लेचर आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला आता ही जी रिंग दिसते, ह्या रिंगमध्ये म्हणजे हेक्झागोनल रिंग आहे ती अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड आहे पहा. डबल सिंगल डबल सिंगल डबल म्हणजे बेंझिनची रिंग आहे. कोणाची रिंग आहे? बेंझिनची रिंग. आणि या रिंगमध्ये ब्रँचेस कोण आहे? 1, 2 आणि 3 या 3 ब्रँचेस आहे. आता याची नंबरिंग देताना आपल्याला मिथिल आणि हॅलोजनचा प्रकार आहे. त्या हॅलोजनकडून नंबरिंग द्यावी लागेल आपल्याला. मग हॅलोजन हा पण आहे आणि हॅलोजन वरचा पण आहे. मग कोणाकडून नंबरिंग द्यायची? जर समजा इथून नंबरिंग दिली तर 1, 2, 3 थर्ड नंबरला ब्रँच येते, बरोबर ना. म्हणजे तिथून पुढे आलं तर थर्ड नंबरला मिथिल येतो. इथून जर नंबरिंग दिली 1, 2 म्हणजे बघा इथं जर आपण नंबर 1 दिला तर लगेच सेकंड नंबरला मिथिल येतो ना. म्हणजे खालून वरती नंबर दिले तर मग ब्रँच जवळ येते.
आणि ह्या बाजूने तर आपल्याला नंबरिंग देताच येणार नाही, कारण ब्रँचचं अंतर जास्त वाढतं आहे की नाही. म्हणजे इथून आपण सुरुवात करणार आणि वरच्या बाजूला आपण जाणार. बघा, आपण खालच्या बाजूला नंबरिंग देत गेलो आहे राईट साईडने असे 1 2 3 4. आता ब्रँचेसची नावं देताना पहिल्यांदा हॅलोजनचं नाव द्यावं लागेल. म्हणजे Cl म्हणजे क्लोरीन, हा Cl क्लोरीन, पण आपण त्याला काय म्हणतो, क्लोरो. मग क्लोरो तर 2 आहे इथं. नंबर 1ला पण क्लोरो आहे, नंबर 4ला पण क्लोरो आहे. म्हणजे 1ला पण आणि 4ला पण, असे दोघांना. म्हणजे 1 आणि 4 दोघांची नावं घ्यायची. 1 कॉमा करून मग 4 लिहायचं आणि क्लोरीन 2 होतील ना, मग डायक्लोरो म्हणायचं त्याला. बघा दिसते तुम्हाला इथं. 1ला क्लोरो म्हणून इथं 1 घेतला, त्याच्यानंतर परत 4ला क्लोरो म्हणून इथे 4 घेतला, पण दोन्ही नंबरच्या मध्ये कॉमा द्या, नाही तर 14 होईल तो. म्हणजे 1,4. आता डॅश द्या आणि हे 2 क्लोरीन झाले ना, मग काय म्हणा, डायक्लोरो. 2 क्लोरीन आहे मग डायक्लोरो, म्हणजे ही क्लोरीनची ब्रँच संपली. आता मिथिल, CH3 मिथिल हा कितव्या नंबरला आहे, 2nd नंबरला आहे, म्हणून 2 मिथिल म्हणायचं. 2 मिथिल आणि डॅशचा आता सांगायची गरज नाही. म्हणजे 1,4 डायक्लोरो झालं, 2 मिथिल झालं. आता ब्रँचेसची नावं संपली. आता पॅरंट चेन कोण आहे इथं, ही सायक्लिक चेन आहे, पण ते आपल्याला माहिती आहे बेंझिन आहे. कोण आहे हे, बेंझिन आहे एवढं, म्हणून पुढे नाव देऊन टाकायचं बेंझिन. मग झालं नाव 1,4 डायक्लोरो 2 मिथिल बेंझिन. ओके. बघा, सेकंड IMP क्वेश्चन इज मॅच द पेयर्स. जोड्या जुळवायचे आपल्याला. कॉलम फर्स्ट अँड कॉलम सेकंड. तुम्हाला आता कॉलम फर्स्टमध्ये 3 कंपाऊंड्स दिसत आहे आणि कॉलम सेकंडमध्ये तुम्हाला 5 ऑप्शन्स दिसत आहे. आता बघा, आपण काय करूया, इथं एक्स म्हणजे कोण आहे, हॅलाइड. डॅश एक्स म्हणजे हॅलाइड, इथं डॅश एक्स हॅलाइड, इथे डॅश एक्स हॅलाइड आहे. याचा अर्थ हे सर्व टाईप हॅलाइडचे आहेत. दिसते तुम्हाला बरोबर. ओके, ते कळालं. आता बघा इकडे, हा हॅलाइड सोडून उरलेलं बघा, CH3 डॅश CH डॅश CH3 म्हणजे कार्बनची चेन आहे आणि सर्व ठिकाणी सिंगल बॉन्ड आहे फक्त. म्हणजे कार्बनची चेन आणि सिंगल बॉन्ड असेल तर तो अल्किलचा प्रकार म्हणायचा. कोणाचा प्रकार म्हणायचा, अल्किलचा प्रकार म्हणायचा. म्हणजे हा डॅश एक्स म्हणजे हॅलाइड, मग हे अल्किल आणि एक्स म्हणजे हॅलाइड. मग अल्किल हॅलाइड कुठे आहे पहा बरं, सेकंड ऑप्शनमध्ये बघा, अल्किल हॅलाइड. म्हणजे एचा ऑप्शन काय आला, 2 अल्किल हॅलाइड. बघा इकडे एचा आला 2. त्याच्यानंतर पाहता सेकंड तुम्ही पाहिलं, डॅश एक्स म्हणजे हॅलाइड झाला बरोबर. आणि आता उरलेलं हे कोण आहे, इथं जसं सिंगल बॉन्ड तुम्हाला दिसत होता की नाही, तसं इथं आता एका ठिकाणी डबल बॉन्ड दिसतोय. पुढच्या स्ट्रक्चरमध्ये गेलो, इथे पण डबल बॉन्ड दिसतोय. आता ह्या दोघांच्या नावामध्ये फरक काय ते लक्षात घ्या. 2 स्ट्रक्चरमध्ये फरक काय ते लक्षात घ्या. समजा इथं CH2 डबल बॉन्ड CH, इथे पण CH2 डबल बॉन्ड CH सेम आहे की नाही. नंतर ह्या डबल बॉन्ड असणाऱ्या कार्बनलाच हॅलोजन आहे, पण इथं तसं नाही आहे. हा जो हॅलोजन आहे ना, हे डबल बॉन्ड असणाऱ्या कार्बनला नाही आहे. इथे पुढे परत डॅश करून CH2 आहे, मग त्याला एक्स आलेला आहे. म्हणजे हॅलोजन ज्या कार्बनला आहे तो कार्बन डबल बॉन्ड असणाऱ्या कार्बनला दिसतोय की नाही तुम्हाला, बरोबर आहे ना. मग याचं नाव काय माहिती का, ॲलिल. याचं नाव काय आहे, ॲलिल. आणि याचं नाव आहे व्हिनिल. हे कॉमन नेम्स आहेत. CH2 डबल बॉन्ड CH डॅश CH2 डॅश एक्स, याला काय म्हणायचं, ॲलिल. आणि CH2 डबल बॉन्ड CH डॅश एक्स, याला म्हणायचं काय, व्हिनिल. मग सांगा बरं, ॲलिल आणि व्हिनिलमधला फरक काय. व्हिनिलमध्ये 2च कार्बन आहेत आणि त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. आणि ॲलिलमध्ये 1 2 3 कार्बन आहे. फर्स्ट 2मध्ये पहिल्या दोघांमध्ये डबल बॉन्ड आहे, दुसऱ्यात तिसऱ्यात डबल बॉन्ड नाही, सिंगल आहे. आणि मग पुढे हॅलाइड आलेला आहे. म्हणजे हा झाला ॲलिल हॅलाइड. म्हणजे बीचं ऑप्शन ॲलिल हॅलाइड. कुठे पहा बरं, ॲलिल हॅलाइड. ॲलिलचा नंबर किती आहे, 3. म्हणजे बीचा ऑप्शन कोण आला, 3 आला. इथं आपण घेतलं आहे बीचा ऑप्शन 3 आला. आणि सी याचं काय म्हटलं मी, व्हिनिल हॅलाइड. मग व्हिनिल कुठे पहा बरं इकडे, आता व्हिनिल आहे फर्स्ट नंबरला, व्हिनिल हॅलाइड. म्हणजे मग सीचा ऑप्शन आला, व्हिनिल हॅलाइड म्हणजे फर्स्ट ऑप्शन आला. ओके. थर्ड IMP क्वेश्चन, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ फॉलोइंग कंपाऊंड. म्हणजे खालील कंपाऊंडचं काय काढायचं आपल्याला, स्ट्रक्चर काढायचं.
त्यातलं फर्स्ट कंपाऊंड आहे 1,2-डायक्लोरोइथेन. कोण आहे? 1,2-डायक्लोरोइथेन. आपण IUPAC नेम देताना लेफ्टकडून राईटकडे लिहित गेलो होतो, बरोबर आहे ना? आणि स्ट्रक्चर काढायचं ना तर राईटकडून लेफ्टकडे विचार करत यायचं. आता राईटकडे आपल्याला काय दिसतंय? इथेन दिसतंय बघा. काय दिसतंय एवढा? इथेन. मग इथेनचा अर्थ काय? हा अल्केनचा प्रकार आहे. ये अल्केनचा प्रकार आहे आणि इथ म्हणजे 2 कार्बन असतात. मग इथेन घ्यायचा म्हणजे 2 कार्बन घ्यायचे. मग इथं आपण बघा 2 कार्बन घेतले 1 and 2. आणि अल्केनचा प्रकार असला की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो, आपण सिंगल बॉन्ड दिला म्हणजे इथेन ह्या नावावरून आपण 2 कार्बन्स आणि सिंगल बॉन्ड घेतला. आता इथेनच्या डावीकडे सरकलो तर आपल्याला दिसतंय क्लोरो. क्लोरो म्हणजे Cl घ्यायचा आहे. क्लोरो म्हणजे काय घ्यायचा? Cl. त्याच्या आधी आहे डायक्लोरो म्हणजे किती Cl घ्यायचे? 2Cl. 2 Cl घ्यायचे. कुठं घ्यायचे ते 2 Cl? 1,2ला म्हणजे फर्स्ट कार्बनला पण आणि सेकंड कार्बनला पण. मग इथं कार्बन तर 2च कार्बन आहे, 2च कार्बन आहे ना. मग फर्स्टला पण आणि सेकंडला पण म्हणजे दोघांना पण आपल्याला काय घ्यायचं आहे? क्लोरीन घ्यायचं आहे. म्हणजे 1ला पण क्लोरीन, 2ला पण क्लोरीन म्हणजे डायक्लोरो असं होणार आहे. बघा आपण दाखवलं. 1ला पण क्लोरो म्हणजे क्लोरीन, 2ला पण क्लोरीन म्हणजे 1ला आणि 2ला म्हणजे 1,2 डायक्लोरो 2 क्लोरीन. म्हणजे आता बघा हे 1,2-डायक्लोरोइथेन हे आपण पूर्ण घेतलेलं आहे. पण एक विचार करा, ह्या कार्बनला आपण इथं किती बॉन्ड दाखवतोय? 2. आणि ह्या पण कार्बनला किती बॉन्ड आहे? 2. आणि कार्बनचे टोटल बॉन्ड असतात 4 म्हणजे किती बॉन्ड कमी अजून? याचे पण 2 झाले, 2 बॉन्ड बाकी आहे. याचेही 2 बॉन्ड झाले, 2 बाकी आहे. जितके बॉन्ड बाकी असतात तितके हायड्रोजन लिहायचे त्याच्या शेजारी. म्हणजे हा कार्बन जर 4 बॉन्ड करतो, 2 झाले तर 2 बॉन्ड बाकी राहिले, मग 2 हायड्रोजन लिहायचे इथे म्हणजे H2. तसंच इथे काय येणार? H2 दाखवून दिलं आहे आपण इथं काय? H2. हे कोणाचं स्ट्रक्चर झालं? 1,2-डायक्लोरोइथेन. सेकंड कंपाऊंड आहे 3-क्लोरो-3-इथिल हेक्स 1-इन. आता आपल्याला याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायला आपण राईट साईडकडून येणार आहे. पहा राईट साईडला तुम्हाला हेक्स 1-इन दिसतंय. काय दिसतंय? हेक्स 1-इन. तर आता हेक्सच्या नावावरून काय कळतं की 6 कार्बन घ्यायचे. हेक्सचा अर्थ 6 होतो. 6 कार्बन घ्यायचे पण इन म्हणजे अल्किन. मग अल्किन म्हणजे डबल बॉन्ड. मग डबल बॉन्ड कुठे? 1 नंबरला. फर्स्ट नंबरला डबल बॉन्ड येणार. हेक्स म्हणजे 6 कार्बन घ्यायचे आणि 6 कार्बनमध्ये 1 नंबरला डबल बॉन्ड घ्यायचा म्हणजे हेक्स 1-इन. बघा तिकडे इथं तुम्हाला मी कार्बन घेतलेले दिसत आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 नंबरिंग पण मी दिलेत. आणि 1 नंबरला ENE म्हणजे अल्किन म्हणजे डबल बॉन्ड किती नंबरला? 1 नंबरला. मग इथे 1 नंबरला मी डबल बॉन्ड दाखवला आणि बाकी सर्वत्र मग काय दिसतंय तुम्हाला? सिंगल बॉन्ड. त्याच्यानंतर बघा आता हेक्स 1-इन झालं. त्याच्यापुढे कोणी मग 3-इथिल म्हणजे 3 नंबरच्या कार्बनला इथिल. हा 3 नंबरचा कार्बन आहे, याला इथिल म्हणजे C2H5. कोण? इथिल म्हणजे C2H5 म्हणजे 3 नंबरच्या कार्बनला C2H5 येणार आहे. आणि परत 3 नंबरच्याच कार्बनला क्लोरो म्हणजे क्लोरीन येणार आहे. म्हणजे ह्याच कार्बनला एकाच कार्बनला दोघं येत आहेत. म्हणजे इथिल पण थर्डलाच आहे आणि क्लोरीन पण थर्डलाच आहे. मग काय करायचं आपण? ह्या कार्बनला खालच्या बाजूने एक दाखवायचा आणि वरच्या बाजूने एक दाखवायचा. दाखवून देऊ आपण. दाखवले बघा आपण. थर्ड नंबरच्याच कार्बनला क्लोरीन दाखवला आणि थर्ड नंबरच्याच कार्बनला इथिल म्हणजे C2H5 दाखवला आपण. म्हणजे 3 इथिल पण झालं आणि 3 क्लोरो म्हणजे क्लोरीन पण झालं आहे. आता उरलेले जे बॉन्ड दिसतात तुम्हाला म्हणजे कार्बनची जी चेन दिसते ना, याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जो सिंगल बॉन्ड आहे 1 कार्बन 4 बॉन्ड करतो. इथं ह्या कार्बनचे डबल बॉन्ड म्हणजे 2 बॉन्ड झालेले, 2 बाकी आहे. इथं 2 हायड्रोजन येतील. ह्या कार्बनचे बघा 1, 2, 3 बॉन्ड झाले. इथं 1 हायड्रोजन येणार. याचे झाले 4 आणि याचे बघा 1, 2 राहिले. तिथं 2 हायड्रोजन येतील. ह्या कार्बनचे 1, 2 बॉन्ड झालेत. इथं 2 हायड्रोजन येतील आणि ह्या कार्बनचा 1 बॉन्ड झाला. तर मग 4मधला 1 झाला तर 3 राहिले. मी तर 3 हायड्रोजन येतील. मी हायड्रोजन कंप्लीट करून दाखवतो. बघा हायड्रोजन मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने कंप्लीट करून घेतलं आहे.
थर्ड स्ट्रक्चर आहे 1,1,1 डॅश ट्रायक्लोरो इथेन. आता राईटकडून जर पाहिलं तर तुम्हाला काय दिसतं इथेन. मग याचा अर्थ काय 2 कार्बन आणि एनी अल्केन म्हणजे सिंगल बॉन्ड म्हणजे 2 कार्बन 2 कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड दाखवायचा. मग आपण इथं 2 कार्बन घेतलेत आणि मध्ये सिंगल बॉन्ड दाखवला आहे. झालं इथेन आणि ट्राय क्लोरो त्याच्या आधी. क्लोरो म्हणजे CL घ्यायचा. ट्राय म्हणजे किती CL घ्यायचे मग 3 CL घ्यायचे. मग ते 3 CL कुठे घ्यायचे. पहिला CL घ्यायचा आहे फर्स्ट नंबरला, दुसरा घ्यायचा आहे फर्स्ट नंबरला, तिसरा घ्यायचा आहे फर्स्ट नंबरला. म्हणजे तिन्ही CL फर्स्ट नंबरच्याच कार्बनला दाखवायचे आहेत. बघा 1 2 3 तिन्ही CL आपण फर्स्ट नंबरच्याच कार्बनला दाखवले आणि फर्स्ट कार्बनचे 4 बॉन्ड कंप्लीट झालेत. आता हा जो सेकंड नंबरचा कार्बन आहे याचा 1 बॉन्ड झालेला आहे. म्हणजे कार्बन 4 बॉन्ड करतो ना, व्हॅलन्सी 4 आहे त्याची. मग 1 बॉन्ड झाला, मग 4 मधले 3 राहिले. मी इथं 3 काय लिहायचेत हायड्रोजन घ्यायचेत. घेऊन टाकतो मी. दिसतंय तुम्हाला 3 हायड्रोजन. या पद्धतीने हे स्ट्रक्चर कंप्लीट झाला. IMP क्वेश्चन 4. राईट द स्ट्रक्चर अँड IUPAC नेम ऑफ द. कोणाचं स्ट्रक्चर आणि IUPAC नेम घ्यायचं ऑफ द मेजर प्रॉडक्ट. मेजर प्रॉडक्ट म्हणजे काय की अनेक प्रॉडक्ट तयार होतात त्याच्यात जो जास्त प्रमाणात तयार होतो त्याला म्हणायचं मेजर प्रॉडक्ट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. बघा पहिलं दिलेले आपल्याला इथं फर्स्ट CH3 डॅश CH खाली डॅश CH3 पुढे डॅश CH डॅश CL हे स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे. आणि प्लस काय म्हटलं आहे बघा सोडियम आयोडाईड NaI कोणाच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन म्हटली ॲसिटोनच्या प्रेझेन्समध्ये. एक लक्षात ठेवा आता ॲसिटोनच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन घडते. हा अल्किल हॅलाइडचा प्रकार आहे. हा कोणता अल्किल हॅलाइड कारण सर्वत्र सिंगल बॉन्ड आहे अल्किल आणि CL हॅलोजनचा प्रकार अल्किल हॅलाइडचा प्रकार आहे. आणि इथं हा सोडियम आयोडाईड दिसतोय तुम्हाला. तर हा क्लोरीन म्हणजे हॅलोजन आहे. आयोडीन म्हणजे सुद्धा हॅलोजन आहे. मग याला इंटर हॅलोजन एक्सचेंज मेथड म्हणतात. कोणती मेथड म्हणतात इंटर हॅलोजन एक्सचेंज मेथड. म्हणजे काय क्लोरीन आणि आयोडीन यांचं फक्त एक्सचेंज करायचं म्हणजे आयोडीन टाकायचं आहे क्लोरीनच्या जागेवर आणि क्लोरीन टाकायचं आहे आयोडीनच्या जागेवरती. जर आयोडीनच्या जागेवर आला तर NaCl होईल ना. NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड होईल. आणि हा आय जर इथे आला तर बघा आला इथं बरोबर आणि मग आयच्या जागेवर CL गेला काय झालं सोडियम क्लोराईड तयार झालं. ओके. आता याचं आपल्याला IUPAC नेम द्यायचं. दोघांपैकी मेजर प्रॉडक्ट कोण आहे हा मेजर प्रॉडक्ट आहे जास्त प्रमाणात तयार होतो. याचा IUPAC नेम द्यायला काय करायचं आता कार्बनची लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. मग आता लॉंगेस्ट चेन म्हटलं तर बघा 1 2 3 आणि इकडून गेलं तरी 1 2 3. कोणत्या बाजूने घ्यायचं ज्या बाजूने हॅलोजन असेल जवळ असेल त्या बाजूने. म्हणजे आयोडीन काय दिसतोय तुम्हाला राईट साईडच्या ह्या कार्बनला दिसतोय ना. मग इकडून नंबरिंग द्यायचे. हा 1 असेल हा 2 असेल आणि हा 3 असेल. मग 1 नंबरच्या कार्बनला आयोडीन म्हणजे 1 आयोडो. बघा 1 आयोडो झालं 1 आयोडोपर्यंत. आणि आता ही जी ब्रँच आहे CH3 हे कितव्या कार्बनला आहे CH3 म्हणजे मिथिल. कितव्या कार्बनला मिथिल आहे 1 2. सेकंड कार्बनला मिथिल आहे म्हणजे 2 मिथिल म्हणता येईल आपल्याला. मग पुढे जोडलं आपण परत 2 मिथिल आणि डॅश कशा द्यायच्या ते यापूर्वी झालं आहे आपलं. म्हणजे 1 आयोडो 2 मिथिल झालं म्हणजे ब्रँचेस संपल्या. आता पॅरेंट चेन कोण आहे 1 2 3 3 कार्बन दिसताना पॅरेंट चेनमध्ये. मग 3 कार्बनचं काय असतं प्रोपेन. सिंगल बॉन्ड आहे ना अल्केनचा प्रकार प्रोपेन. म्हणजे बघा 1ला आयोडो 2ला मिथिल 1 2 3 प्रोपेन 1 आयोडो 2 मिथिल प्रोपेन. आता यातलं सेकंड पहा CH3 डॅश CH खाली डॅश CH3 पुढे CH डबल बॉन्ड CH2 दिसतंय. डबल बॉन्ड आहे म्हणजे अल्किनचा प्रकार आहे. आणि HBr हायड्रोजन ब्रोमाइड घेतलेला आहे बरोबर आहे ना. हां मग आता बघा डबल बॉन्डच्या डावीकडे पहा डबल बॉन्डच्या उजवीकडे पहा डिफरंट आहे म्हणजे सेम दिसत नाही आहे. ह्या अल्किनला म्हणतात अनसिमेट्रिकल अल्किन. आणि HBr हे
एच आणि बी आर हे दोघं वेगळे वेगळे आहेत. याला पण अनसिमेट्रिकल रिएजंट म्हणतात. आणि रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्समध्ये? पॅरॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये. मग जी रिॲक्शन पॅरॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये घडते ना, ती रिॲक्शन कोणती असते? लगेच क्लिक झालं पाहिजेत आपल्याला. मार्कोनिकॉफच्या उलट घडणारी रिॲक्शन असते, त्याला अँटी मार्कोनिकॉफ्स रिॲक्शन म्हणतात. कोणती म्हणतात? अँटी मार्कोनिकॉफ्स. काय? अँटी मार्कोनिकॉफ्स रिॲक्शन म्हणतात पॅरॉक्साईडच्या इफेक्टमध्ये. आता बघा इथं काय सांगतो मी तुम्हाला. आता हा HBr आहे ना, हे दोघंची दोघं इथं ॲड होणार आहे. कुठं ॲड होणार आहे? ज्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड आहे ना, त्या दोन्ही कार्बनला H आणि Br ॲड होणार आहे. म्हणजे बघा हा कार्बन आणि हा कार्बन, या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड दिसतोय तुम्हाला. तर मग ह्या डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होणार. काय होणार? डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होणार. मग या एका कार्बनला H येणार आणि एका कार्बनला Br येणार. पण इथं प्रश्न कोणता आहे की या दोघांपैकी कोणत्या कार्बनला H जाणार आणि कोणत्या कार्बनला Br जाणार? तर काय बघायचं की ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे ना, त्यातला हा पहिला कार्बन आहे, त्याला एकच हायड्रोजन आहे. हा दुसरा कार्बन आहे, त्याला दोन हायड्रोजन आहे. म्हणजे कमी हायड्रोजन कोणाला आहे? बघा ह्या कार्बनला काय आहे? कमी हायड्रोजन आहे, लेस हायड्रोजन ॲटम आहे. मग ज्याच्याकडं कमी हायड्रोजन असतात ना, त्याच्याकडे ब्रोमीन जातो. कोण जातो? ब्रोमीन. ते मार्कोनिकॉफ्स रिॲक्शन झाली. कोणती झाली? मार्कोनिकॉफ्स. पण पॅरॉक्साईड जर आपण वापरला तर पॅरॉक्साईड उलट क्रिया करतो. हा ब्रोमीन कमी हायड्रोजन असणाऱ्या कार्बनकडे न जाता कोणाकडे जाणार? तो जास्त हायड्रोजन असणाऱ्या कार्बनकडे जाणार. म्हणजे हा जो ब्रोमीन आहे तो कोणाकडे जाणार? ह्या कार्बनकडे जाणार आहे. म्हणजे पहा आता बरं का इकडे या डबल बॉन्डचं मी सिंगल करणार, बरोबर. हा जो H आहे तो कुठे जाणार? मग आता इथे जाणार. म्हणजे इथं एक H आहे आणि हा H जर इथे गेला तर H2 होणार ना, मग इथं CH2 होणार. लक्षात ठेवा, CH2 होणार. हा सिंगल बॉन्ड झाला. आता हा CH2 आहे. तर मग आता हा ब्रोमीन मार्कोनिकॉफ्सनुसार कमी हायड्रोजन असणाऱ्या कार्बनला जाणार होता, पण पॅरॉक्साईड वापरल्याने तो कमी हायड्रोजन असणाऱ्या कार्बनला न जाता जास्त हायड्रोजन असणाऱ्या कार्बनला जातोय. म्हणजे हा ब्रोमीन जातोय ह्या कार्बनला. म्हणजे ह्या कार्बनच्या पुढे डॅश करून Br लिहायचं. म्हणजे बघा इथं CH2 आणि या CH2च्या पुढे Br. बघा इथं काय आलं? CH होतं, इथं CH2 झाला. डबल बॉन्ड होता तो सिंगल झाला आणि ह्या कार्बनला पुढे कोण आलं? Br आला. लक्षात बरोबर. आणि ही कोणती रिॲक्शन असते? अँटी मार्कोनिकॉफ्स. परत एकदा आम्ही फास्ट सांगतो. बघा इकडे डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड झाला आणि पॅरॉक्साईड इफेक्ट असतो. पॅरॉक्साईडमुळं काय होतं? ब्रोमीन कुठे जातो? ज्या दोन कार्बनपैकी डबली बॉन्डेड कार्बनपैकी ज्याला जास्त हायड्रोजन आहे ना, त्याला कोण जातो? Br जातो पॅरॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये फक्त. म्हणजे Br गेला ह्या CH2ला आणि हा H गेला ह्या CHला आणि डबलचा झाला सिंगल बॉन्ड. म्हणजे CHचा H गेल्यावर CH2 होणार आणि या CH2चा CH2 डॅश कोण होणार? Br होणार. पुन्हा एकदा ऑब्झर्व करून घ्या. आणि याचं आपल्याला नाव द्यायचं. आता याचं नाव कसं द्यायचं? याला पहिल्यांदा आपल्याला नंबरिंग द्यावी लागेल. मग लॉंगेस्ट चेन कशी होणार? हॅलोजनच्या बाजूने जवळ त्या बाजूने नंबरिंग द्या. राईट साईडला ब्रोमीन म्हणजे हॅलोजन जवळ आहे, मग तिकडून नंबरिंग दिली तर 1 2 3 4, बरोबर आहे ना. 4 कार्बन येतील. मग त्याच्यापैकी आता पहिल्यांदा ब्रँच कोण येणार? ब्रोमीन ही ब्रँच असणार आहे आणि CH3 म्हणजे मिथिल ब्रँच असणार आहे. मग आता पहिल्यांदा ब्रोमीनचं नाव घ्यायचं, म्हणजे ब्रोमो म्हणायचं. हॅलो म्हणजे ब्रोमो. आता हा जो ब्रोमो आहे ना, ब्रोमो कितव्या कार्बनला आहे? या फर्स्ट कार्बनला आहे. म्हणजे 1 ब्रोमो म्हणावं लागेल. बघा इथं आलं ना 1 ब्रोमो. डॅश तर माहीत आहे तुम्हाला. 1 ब्रोमो आलं. आता ही जी ब्रँच आहे CH3 म्हणजे मिथिल, ही मिथिल कितव्या कार्बनला आहे? हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन. म्हणजे थर्ड कार्बनला मिथिल आहे. म्हणजे आता झालं 1 ब्रोमो 3 मिथिल. आता ब्रँच ही पण झाली, ही पण झाली. आता ही पॅरेंट चेन आहे ती किती कार्बनची आहे? 1 2 3 4. मग 4 कार्बन असल्यावर काय म्हणायचं? ब्यूट. काय म्हणायचं? ब्यूट. आणि सिंगल बॉन्ड आहे ना, मग अल्केन म्हणजे ब्यूटेन. बघा 1 2 3 4, 4 कार्बन म्हणजे ब्यूट आणि सिंगल बॉन्ड म्हणजे अल्केनचा प्रकार. म्हणजे हा 4 कार्बनचा ब्यूटेन होतो. मग पुढे आपण ब्यूटेन नाव दिलं. मग काय झालं? आता 1ला ब्रोमो, 3ला मिथिल आणि 4 म्हणजे ब्यूटेन. झालं 1 ब्रोमो 3 मिथिल ब्यूटेन. आता याच्या पुढचं बघा, थर्ड पहा. आता या ठिकाणी तुम्हाला
हे स्ट्रक्चर दिसतंय, हा OH आहे बरोबर ना. आणि इतकं स्ट्रक्चर म्हणजे 6 कॉर्नर दिसतंय तुम्हाला आणि 6 कॉर्नरला 6 कार्बन असतात आणि हे सिंगल बॉन्ड आहेत. हे 6 कॉर्नर म्हणजे हेक्स म्हणायचं आणि सिंगल बॉन्ड म्हणजे हेक्झेन म्हणायचं. हा हेक्झेन आहे, पण कसा हेक्झेन आहे माहिती आहे का? हा सायक्लो कसा हेक्झेन आहे, सायक्लोहेक्झेन. आणि मग त्याला OH ग्रुप असला की अल्कोहोल होतो, मग सायक्लोहेक्झॅनॉल म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? सायक्लोहेक्झॅनॉल. आता आपल्याला प्रॉब्लेममध्ये देताना म्हणजे या क्वेश्चनमध्ये देताना काय दिलेलं आहे की लेफ्ट साईड दिलेली आहे आपल्याला राईट साईड कंप्लीट करायचे. याचं नाव दिलेलं नाही आहे, पण आपल्याला माहिती आहे हा सायक्लोहेक्झॅनॉल आहे. आणि SOCl2 याला थायोनिल क्लोराईड म्हणतात. काय म्हणतात त्याला? SOCl2ला थायोनिल क्लोराईड. आता ही रिॲक्शन कशी घडते पाहत राहा. काय करायचं, हा जो O दिसतोय ना, O तुम्हाला, हा O या ओला जोडला तो O2 होईल, SO2 सल्फर डायऑक्साईड. आणि हा H जो आहे ना, याच्यातला एका Clला जोडला तर HCl तयार होईल. मग बघा O आला या ओकडे, मग SO2 झालं, पुढे SO2 झालं, तो गॅस आहे म्हणून अपवर्ड डायरेक्शनला एरो दाखवून द्यायचा. त्याच्यानंतर हा जो H आहे तो H येईल याच्यातल्या एका Clकडे, मग H आणि Cl काय होणार आहे पहा बरं, HCl होणार आहे, तो पण गॅस आहे, अपवर्ड डायरेक्शनला दाखवायचं म्हणजे गॅसवरती निघून गेला, हलका आहे. आणि मग आता मी एक विचारतोय, हा H याच्यातल्या एका Cl बरोबर गेला, मग याच्यातलं एक Cl उरलेला आहे की नाही? बरं, तो उरलेला Cl आणि इथून O पण गेला आणि H पण गेला, म्हणजे ही जागा रिकामी झाली. मग ती रिकामी जागा कोणाला मिळाली? इथल्या शिल्लक राहिलेल्या एका Clला. मग तो Cl इथं घ्यायचा, घेतला Cl इथे. याचं नाव काय आता? हे एवढी जी रिंग आहे सिंगल बॉन्डची, तो सायक्लोहेक्झेन आहे. कोण आहे तो? सायक्लोहेक्झेन. मग इथं बघा दिसते तुम्हाला सायक्लोहेक्झेन, पण त्याला कोण आहे? क्लोरीन. मग काय म्हणायचं? क्लोरो आणि मग सायक्लोहेक्झेन, क्लोरोसायक्लोहेक्झेन. IMP क्वेश्चन नंबर 5 बघा. स्टेट मार्कोनिकॉव्हज रूल. मार्कोनिकॉव्हचा रूल सांगायचा आहे अँड एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. उदाहरणासह काय करायचं असते? एक्सप्लेन करायचं आहे. बघा आता मार्कोनिकॉव्हचा रूल काय आहे. मार्कोनिकॉव्हचा रूलमध्ये काय केलं जातं? 2 पदार्थ एकत्र करायचे. पहिला पदार्थ म्हणजे कोण असेल माहिती आहे का? अल्किन असेल आणि दुसरा रिएजंट असेल. रिएजंट आणि कोण? अल्किन. आणि दोघंही कशा आहे? अनसिमेट्रिकल. रिएजंट पण कसा आहे? अनसिमेट्रिकल. अल्किन पण कसा आहे? अनसिमेट्रिकल. मग आपण बघूया आता एक्झाम्पलमध्ये थोडंसं बघूया. बघा इकडे आता हा अल्किन आहे. कोण आहे? अल्किन. अनसिमेट्रिकल म्हणजे कसा? अनसिमेट्रिकल म्हणजे डबल बॉन्डच्या राईटला बघा आणि लेफ्टला बघा सेम नाही आहे, म्हणजे याला म्हणायचं अनसिमेट्रिकल. त्याच्यानंतर हा रिएजंट आहे. तर रिएजंट म्हणजे इथं समजा H2 राहिलं असतं तर दोन्ही HH राहिले असते. Br2 राहिलं असतं, दोघं Br राहिले असतं, म्हणजे सेम आलं असतं ना, म्हणजे सिमेट्रिकल झालं असतं. पण जे दोघं एकत्र आहे ते वेगळे, H वेगळा, Br वेगळा, म्हणजे हा रिएजंट पण कसा आहे? अनसिमेट्रिकल. म्हणजे अल्किन अनसिमेट्रिकल आहे आणि रिएजंट पण अनसिमेट्रिकल आहे. बघा, मग त्या दोघांना एकत्र करायचं आपल्याला. कोणाला? व्हेन ॲन अनसिमेट्रिकल रिएजंट. जेव्हा अनसिमेट्रिकल रिएजंटला काय केलं? इज ॲडेड टू. अनसिमेट्रिकल रिएजंटला ॲड केलं कोणामध्ये? टू ॲन अनसिमेट्रिकल अल्किन. अनसिमेट्रिकल रिएजंटला अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये ॲड केलं तर काय होईल? द निगेटिव्ह पार्ट म्हणजे डॅश एक्स म्हणजे हॅलाइड. हा निगेटिव्ह पार्ट कोणाचा असतो माहिती आहे का? रिएजंटचा असतो. तर निगेटिव्ह पार्ट म्हणजे डॅश एक्स ऑफ द रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट आपण बघूया कोण आहे तो. बघा इकडे हा HBr रिएजंट आहे. मग H हा पॉझिटिव्ह पार्ट असतो रिएजंटचा, Br हा निगेटिव्ह पार्ट असतो. म्हणजे रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट म्हणजे कोण? ब्रोमिन. तर हा निगेटिव्ह पार्ट कुठे जातो बघा? निगेटिव्ह पार्ट डॅश एक्स ऑफ द रिएजंट गेट्स अटॅच टू द कार्बन ॲटम. निगेटिव्ह पार्ट हा कार्बन ॲटमला अटॅच होतो. पण कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच होतो? विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. विच कॅरीज म्हणजे ज्याच्याकडं काय आहे? लेस नंबर, कमी संख्या आहे. कोणाची? हायड्रोजन ॲटमची. म्हणजे बघा, ज्या वेळेला अनसिमेट्रिकल रिएजंट हा अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये ॲड केला जातो त्यावेळेला रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट जो आहे तो
कमी हायड्रोजन असणाऱ्या कार्बनला अटॅच होतो. तेच आपण एक्झाम्पलमध्ये इथं बघूया. आता समजा हे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे की नाही. मग आता इथं कमी हायड्रोजन कोणाकडे दिसतं आपल्याला, कोणाकडे दिसतात, याच्याकडे बघा. ह्या कार्बनकडे एकच हायड्रोजन आहे, ह्या कार्बनकडे 2 हायड्रोजन आहे, ह्या कार्बनकडे एकच हायड्रोजन आहे. याचा अर्थ मग कमी हायड्रोजन असणारा हा आहे. आणि मग कमी हायड्रोजन असणाऱ्याकडे कोण जातो, निगेटिव्ह पार्ट जातो. निगेटिव्ह पार्ट म्हणजे ब्रोमीन जातो. म्हणजे ब्रोमीन जाणार आहे ह्या मधल्या कार्बनकडे इथं. आणि मग डबल बॉन्डचा काय होईल, सिंगल. म्हणजे CHला ह्या Cला अटॅच होणार ब्रोमीन, बरोबर. आणि आता डबल बॉन्डचा सिंगल झाला तर ह्या CH2मध्ये कोण येणार, H येणार. H येणार इथे, म्हणजे H2चं H3 होणार आणि Br जाणार मध्ये. हे तुम्हाला इथं दिसतंय बघा, Br मध्ये आलेलं दिसतोय पहा. Br इथं या मधल्या कार्बनला कोण आलेलं आहे पहा बरं, हा Br आलेला आहे. आणि ह्या कडेच्या कार्बनला, ह्या कार्बनला CH2ला कोण आलं, H आलं. मग CH2चं काय झालं, CH3 झालं. आणि हा जो डबल बॉन्ड होता ना, तो डबलचा काय झाला, सिंगल झाला. आणि आता आपण याच्या उलट पण करूया. उलट म्हणजे कसं, की ज्या ठिकाणी मधल्या कार्बनला ब्रोमीन आला आणि ह्या कार्बनला H गेला ना, तो H इकडे टाका. म्हणजे CHला जर H आला तर वरचा H आणि इथं आलेला H काय होईल, H2 होईल इथे. आणि इथं एक H कमी राहील म्हणजे काय राहील, मग CH2 राहील. आणि त्या CH2ला मग Br असेल. ते पुढे दिसतंय पहा तुम्हाला, दिसतंय ना. म्हणजे या 2 स्ट्रक्चरमध्ये काय फरक आहे, या 2 स्ट्रक्चरमध्ये एवढाच फरक आहे की या मधल्या कार्बनला इथं ब्रोमीन आहे, त्याच्याऐवजी इथे कडेच्या कार्बनला ब्रोमीन आहे. इथे कडेच्या कार्बनला H अटॅच झाला म्हणजे H3 झाला. तर इथे कडेच्या कार्बनला कोण आहे, ब्रोमीन. म्हणजे दोघांमधला फरक कोणता, इथे कडेच्या कार्बनला H आहे, इथे कडेच्या कार्बनला ब्रोमीन आहे. इथे मधल्या कार्बनला ब्रोमीन आहे तर इथे मधल्या कार्बनला कोण आला, H आला. तर मग हे जे 2 प्रॉडक्ट आहे यांचं नाव आपल्याला कसं देता येईल माहिती का. हा याची जर आपण चेन जर पकडली 1 2 3 3 कार्बनची चेन आहे. ही पण 1 2 3 पण ब्रोमीनच्या साईडने मोजावं लागेल. 1 2 3 3 कार्बनची चेन आहे. आणि मग ही जर चेन आपण सिलेक्ट केली तर ब्रँच म्हणजे कोण असेल, ब्रोमीन. इथं पण ब्रँच कोण असेल, ब्रोमीन. हा ब्रोमीन आहे ह्या 1 नंबरच्या कार्बनला, म्हणून 1 ब्रोमो. आणि हा ब्रोमीन आहे इथे मधल्या कार्बनला म्हणजे 2 नंबरच्या कार्बनला, मग इथं 2 ब्रोमो. म्हणजे तिकडे आहे 1 ब्रोमो आणि इकडे काय झालं, 2 ब्रोमो. आणि इथेही 3 कार्बन, इथेही 3 कार्बन, म्हणजे इथेही प्रोपेन आणि तिकडेही प्रोपेन. म्हणजे हा झाला 2 ब्रोमो प्रोपेन, तो झाला 1 ब्रोमो प्रोपेन. आणि जर 2 ब्रोमो प्रोपेन हा मेजर प्रॉडक्ट आहे आणि 1 ब्रोमो प्रोपेन हा मायनर प्रॉडक्ट आहे. आता असा काही नियम नाही आहे, फक्त लक्षात ठेवायला सांगतो. 1 मोठा का 2 मोठा, 2 मोठा. मग 2 मोठा म्हणून तो मेजर प्रॉडक्ट, असं नाही आहे, आपल्या लक्षात ठेवण्यापुरतं फक्त. आणि ह्या रिॲक्शनबद्दल माहिती काय सांगितली एक्झाम्पलमध्ये, ॲडिशन ऑफ HBr म्हणजे HBr ॲड केला कोणामध्ये, टू अनसिमेट्रिकल अल्किन. ह्या अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये तो ॲड केला. गिव्ज 2 आयसोमेरिक प्रॉडक्ट. हे 2 आयसोमेरिक प्रॉडक्ट तयार झाले. म्हणजे त्यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले मोलिक्युलर फॉर्म्युले सारखे आहेत दोघांचे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा आहे, स्ट्रक्चर वेगळं आहे, मात्र मोलिक्युलची संख्या दोघांमध्ये सारखीच आहे. तर मग त्याला आयसोमर म्हणतात. आणि मग हे प्रॉडक्ट जर एकमेकांचे आयसोमर आहे मग त्या प्रॉडक्टला म्हणतात आयसोमेरिक प्रॉडक्ट. म्हणजे ॲडिशन ऑफ HBr, कोणामध्ये ॲड केला HBr, टू अनसिमेट्रिकल अल्किन. हा अनसिमेट्रिकल अल्किन, त्याच्यामध्ये HBr ॲड केला. गिव्ज म्हणजे हा ॲरो गिव्ज काय मिळालं, 2 आयसोमेरिक प्रॉडक्ट. हे 2 आयसोमेरिक प्रॉडक्ट मिळाले. आता कोण मायनर कोण मेजर हे तुमच्या लक्षात आलं आहे. बघा परत एकदा पहा आता लास्ट टाईम. व्हेन ॲन अनसिमेट्रिकल रिएजंट इज ॲडेड, कोणामध्ये ॲड केला, अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये. द निगेटिव्ह पार्ट डॅश एक्स म्हणजे ब्रोमीन बघितलं आपण. निगेटिव्ह पार्ट कुठे जातो, टू द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंटचं निगेटिव्ह पार्ट गेट अटॅच टू द कार्बन ॲटम. तो निगेटिव्ह पार्ट कार्बन ॲटमला अटॅच होतो, पण कोणत्या, विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. ज्या कार्बनकडं कमी हायड्रोजन आहे त्याच्याकडे. एक्झाम्पल पाहिलं आपण ॲडिशन ऑफ HBr ॲड केला आपण कोणामध्ये, अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये. आणि गिव्ज मिळालं आपल्याला 2 आयसोमेरिक प्रॉडक्ट. हा काय झाला, हा झाला मार्कोनिकॉप्स रूल.